हे मूलतः तीर्थक्षेत्र आहे. आंबडच्या बाबतीत सगळे कीर्तनकार कदाचित 7 दिवस बोलले असतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. हे एक शाक्त तीर्थक्षेत्र आहे, म्हणजे भगवती देवीचं तीर्थक्षेत्र आहे. आणि या आंबडला एक यती सुद्धा संन्याशी होऊन गेले, त्यांचाही मठ इथे आहे. त्याच परंपरेतले श्री अच्युताश्रम हे कोयाळीला आष्टीला होते, त्यांची स्वतंत्र गाथा आहे. गोंदीलाही त्यांचं जाणं येणं होतं. असा प्रदीर्घ प्रवास या आंबड तीर्थातला आहे. आणि मत्स्योदरी जी देवी आहे ती भारतात जगदंबेचे जे 52 पीठ आहेत त्यापैकी एक हे उपपीठ आहे मत्स्योदरी. त्यामुळे या देवीला महत्व आहे. कोजागिरी पौर्णिमेपर्यंत आणि अश्विन शुद्ध प्रतिपदा ते विजयादशमी पर्यंत हजारो महिला, हजारो भाविक या देवीच्या दर्शनासाठी कपाळभर कुंकू, करंडा, बगव, ओटी भरण्याचं सामान घेऊन त्या देवीची शरणागती करतात. म्हणून या देवीच्या पवित्र दरबारात स्वामीजींचं पुण्यस्मरण करताना आमच्याही साधू समाजात एका स्त्री शक्तीला प्राधान्य असावं म्हणून आमच्या सोनाली दिदी या ठिकाणी उपस्थित आहे. टाळ्यांचा कडकडाट करून म्हणजे एक स्त्री शक्ती, एका स्त्री शक्तीच्या धर्मपीठात असणं ही काळाची आवश्यकता असते. एक स्त्री तुमच्या सगळ्यांचं प्रातिनिधिक स्वरूपात लिडरशिप करते आणि तुम्ही सगळेजण ऐकतायत. आजची जी गवळण आहे ती आपल्या गोदावरीच्या तीरावर पैठण नावाचं तीर्थक्षेत्र आहे. त्याचं जुनं नाव शालिवहन आहे. अजून एक नाव आहे प्रतिष्ठानपीठ, अजून एक नाव आहे दक्षिण काशी. आणि पूर्वी काशीच्या ब्राह्मणांना, आळंदीच्या ब्राह्मणांना पैठणच्या विद्वानाचा एकेकाळी दरारा असायचा. पैठणातलं पत्र मिळालं की जगातल्या सगळ्या पंडिताला ते स्वीकारावं लागायचं. एवढी ताकद त्या पैठण तीर्थक्षेत्राची त्या कालखंडात. आणि तिथे भानुदासाच्या कुळात शांतीब्रह्म एकनाथ महाराज उदयाला आले. आपल्या भारतात वारकरी परंपरेत सगळे संत विशेष आहेत, पण 5 संत आपल्या संप्रदायाचे कुटुंब प्रमुख आहेत. त्याची यादी सुपूर्द करतो. ज्ञानदेवम नमस्कृत्य नामदेवम तथैवच एकनाथम पुनर्नत्वा तुकारामम तत्परम गुरुभक्तम नीलकंठम एतद आचार्य पंचमम. हे 5 आपल्या संप्रदायाचे आचार्य आहेत. आणि त्यांनी जो नियम घालून दिलाय त्या क्रमाप्रमाणे हिंगोली प्रभाग असेल, परभणी प्रभाग असेल, नांदेड प्रभाग असेल तर तो नामदेवरायांच्या फडाच्या अखतारीतला असतो. समजा जळगाव, चोपडा, यावल, फैजपूर, धुळे, शिरपूर, जळगाव, अकोला हा जो भाग आहे तो आदिशक्ती मुक्ताईच्या फडाच्या अखतारीत अंतर्गत येतो. धाराशिव, लत्तूर म्हणजे लातूर आणि कळम केस पर्यंत हा गोरबा काकांच्या फडाच्या अखतारीतला भाग आहे. किंबहुना वाशी पर्यंत, कळम पर्यंत वास्कर महाराज आणि बोधल्यांच्या वंश परंपरेचा विस्तार आहे. पुढे संस्थेच्या क्रमानं नेकनूर आणि बीड प्रभाग हा स्वामींच्या अखतारीत येतो. सावरगाव, फुलसावंगी, नारायणगड हा प्रभाग हाही संस्थेच्या परंपरेच्या क्रमातच येतो. इत्यादी चिंतन करत करत मी तुमच्या पुढे समोर असं जाणार आहे की त्रिंबक, नाशिक, मुंबई प्रभाग नगर पर्यंत हा श्रीमन निवृत्तीनाथ दादांच्या फडाच्या अखतारीच्या सीमेमध्ये येतो. तद्वत तुकोबारायांच्याही अखतारीत काही फड आहेत. शिरवळकर आहेत, आजरेकर आहेत, उमरेकर आहेत, वालूरकर आहेत, दैठणकर आहेत इत्यादी आहेत. म्हणजे नॉमिनल तुमच्या समोर मी नावं सांगितले तर हे फडाच्या अखतारीत येतात. तसा हा जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा जो प्रभाग आहे आपला, हा पाचवड, आंबड, वडीगोद्री इत्यादी हा पैठणच्या फडाच्या अंतर्गत येणारा भौगोलिक प्रभाग आहे. त्यामुळे त्याची समीक्षा होणं काळाची गरज होती. आणि मीडियाच्या तंत्राच्या माध्यमातून लोकांना निरोप जातो की पैठण संस्थानाच्या अंतर्गत कुठल्या कुठल्या मठमंदिरांची व्यवस्था आहे. उदाहरणार्थ भगवानगड हे पैठणच्याच अंतर्गत येतं. उदाहरणार्थ श्री क्षेत्र नारायणगड हे पैठणच्याच अंतर्गत येतं. म्हणजे त्या काळात श्रीधर, गावबा महाराज, नित्यानंद, हरिपंडित महाराज, त्याचबरोबर नरहरी सिद्ध नगर जिल्हा आणि परमहंस दंडवत स्वामी हे नाथांच्या ध्रुवचातक मंडळातले त्या काळातले प्रमुख लीडर, टाळकरी, प्रमुख शिष्य. आणि त्या सगळ्यांचा इथे संचार झाला, येणं जाणं झालं. आणि त्या दंडवत स्वामींच्या शिष्यापैकी एक ठिकाण चकलांब्याला आहे. तिथे आजही कल्याण स्वामीचा मठ आहे. आणि त्या मठाचा विस्तार त्या सोनाली ताई दिदी करतायत. आज ना उद्या त्याही आपल्या भारतीय साधू समाजात प्रवेश करतील. त्यांच्याशी माझं सुतो वाच्य झालंय. या सगळ्या गोष्टीला
सनातन वैदिक धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी वस्त्र भगवा असू देत, वस्त्र पीत असू देत, सकच्छ बुवा असू देत, न तो लुंगीवाला साधा असू देत, या सगळ्यांचं अंतिम गंतव्य भारतीय समूह एकत्र आणणे, महाराष्ट्रात तत्वज्ञान प्रचलित करणे, तत्वज्ञानाचा विकास करणे, भावना प्रधानता बुवा तर सांभाळाच, पण स्टडी करणाऱ्या अभ्यासू सारस्वतांना जवळ घ्या, असा एक संदेश या माध्यमातून जातो. तपोनिधी आनंद आखाड्याचे सर्वेश्वरा स्वामी श्री सागरानंदजी महाराज केवळ बुवा साधू नव्हते, तर ते श्रीविद्येचे उत्तम समीक्षक होते. आता श्रीविद्या काय जर विचारलं तर आपण लगेच आम्ही भोळेत, आम्हाला काही कळत नाही असं म्हणून मोकळं होऊन जातो मनुष्य. मला काय, आम्ही भोळेत. अरे भोळाय तर कधीतरी समजून घे ना, कधीतरी स्टडी कर, कळत नाही तर त्यात श्रीविद्यात हादी विद्या, साधी विद्या आणि कादी विद्या या तिन्ही विद्या परिपक्व होत्या स्वामीजींच्या. त्याचबरोबर भारतीय साधू समाजात करोडो गर्दीमध्ये शाही स्नानाची तारीख डिटेक्ट करण्याचं काम, पंचांक करायचं, पुरोहित करायचेच, पण आदरणीय बाबांनी अंतिम निर्णय दिला की जुना, निर्वाणी, अट्टल, निरंजनी, उदासी हे सगळे आखाडे बाबांचा आदरपूर्वक सत्कार करून सूचना लक्षात धरत असत. हे झालं संन्यासी धर्मातलं चिंतन. बाबांना काश्मीरी शैवागमन तयार होतं, बाबांचं शांभवाद्वैत तयार होतं, स्वामी सागरानंदजींचा वृत्ती प्रभाकर अफलातून तयार होता, स्वामी सागरानंदजी पंचदशी उत्तम सांगायचे, स्वामीजी उपनिषद अतिशय अस्खलित मांडायचे, स्वामींचा ज्ञानेश्वरीवरती नितांत श्रद्धाभाव होता, तुकोबारायांची गाथा त्यांना आवडीची होती. हे सगळ्याचा हेतू असा की तुकोबारायांच्या फडाच्या परंपरेच्या अंतर्गत मोतीराम महाराज फळेकर जे होते, त्या मोतीराम महाराज फळेकरांची तुळशी माळ ही स्वामी सागरानंदजीला होती. त्यामुळे बाबा आधी वारकरी होते आणि द्वितीय टप्प्यात आखाड्याचे संन्यासी होते. त्यामुळे अंबडच्या लोकांचं भाग्य वारकरी प्लस संन्यासी, हरिहराच्या पुण्यस्मरणाचं पुण्य तुम्हाला मिळते. लक्षात धरा, तुम्ही हरीचंही होतंय आणि हाराचंही होतंय. त्यातली त्यात ज्यांच्या घरी या सगळ्या साधू संतांचं उचिष्ट पडणार आहे, म्हणजे स्वयंपाक झाल्यावर जेवण करणार आहे आणि जिथे हात धुतल्या जाणार आहे, मग सगळे महाराज लोक त्यात आले. कोणाचं मी कमी जास्त म्हणत नाही. त्यांची हात उष्टावळ तिथे पडली की त्या दीक्षकोपनिषदात एक मंत्र असा आलाय, यस्य गृहे यतीर भुंक्ते, म्हणजे ज्यांच्या वाड्यात, ज्यांच्या घरी, ज्यांच्या गल्लीत, ज्यांच्या गावात, ज्यांच्या प्रभागात यतीर भुंक्ते म्हणजे संन्यासी जेवतो, तस्य गृहे हरी स्वयं, त्याच्या घरात साक्षात ब्रह्मांडाचा नायक येतो, रामकृष्ण विठ्ठल इत्यादी. आणि यस्य गृहे हरी स्वयं तस्य गृहे जगत्त्रयम, म्हणजे हे स्वर्ग मृत्यू पाताळादी सगळ्या देवी देवता त्याच्या निवासात वास्तव्य करतात. त्यामुळे सामान्यांची भिक्षा आणि साधू संतांचं उष्टावळ दरवाजात पडणं याला काही किंमत आहे. म्हणून एकनाथ महाराज असं लिहित आहेत, गावंडीचे सहस्त्र आणि तीर्थक्षेत्रीचा एक जाण. आपल्या ग्रामीण भागातले वंदनीय मानात त्र्यंबक, काशी, हरिद्वार, पंढरी, पैठण, सासवड, मुक्ताईनगर, दिहू, तेरढुकी या तीर्थातनं कुणी आलं तर त्याला आदरानं पाद्यपूजा करावी, औक्षण करावं, कंकुम तिलक करावं, अक्ष समर्पित कराव्यात, फुलं व्हावेत, यथाशक्ती दान दक्षिणा द्रव्य त्यांना यथोचित द्यावं. त्याचं कारण आहे, पुन्हा सांगतो मी, प्रमाणाविना बोलणारच नाही. ज्यांचं दर्शन साधूचं रिक्त होतं त्याला फळ मिळत नाही. रिक्त पानीर्न पसेत राजानाम देवता गुरो, भारताचा राजा, आपले स्वगुरु आणि येणारे संत विप्र यांचं रिक्त हातानं मोकळं दर्शन घेणं पापकृत्य आहे. त्यामुळे तुलसीदल, बिल्वदल, पुष्प, रुपये, लाखो रुपये, हजार नोटापासून ते नाण्यापर्यंत जे ज्यांना समर्पित करता येईल ते श्रद्धाभावानं या साधू संतांचं पूजन केलं पाहिजे. आणि आपण या लोकांचं महत्व नाही सांगितलं तर कोण सांगेल.